नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हॅलो, माझं नाव लक्ष्मण गणपतराव रेंगे, राहणार परभणी आणि माझा सिंहगड रेंगे फार्म हाऊस हसनापूर शिवार हे गट क्रमांक 57 आणि 58 हे माझ्या बायकोच्या आणि माझ्या नातवाच्या मुलांच्या नावानं सर्व जमीन आहे आणि ही आमच्या ताब्यात आहे व दिवाणी कोर्टाचा स्टे व हायकोर्टाचा स्टे बंडू जाधवने सरकारी जमीन 222 ही खरेदी खत 1909 साली घेतले होते आणि त्यांनी जमीन त्याला कुठलं मिळालेली नाही. त्यानं सरकारी रोड हा खरेदी खत करून घेतले. पारव्याचे लोक पर्यागबाई काळे व बाळासाहेब काळे यांच्याकडून, आणि ती जमीन त्यांची शिल्लक येथे राहिलेली नाही. नॅशनल हायवेमध्ये गेलेली जमीन त्यानं खरेदी खत करून तो माझ्या जमिनीमध्ये घुसत आहे व घुसत असल्यामुळे 9 वर्षापूर्वी त्यानं 15-16 वर्षापूर्वी तो असेच कार्यकर्ते घेऊन आला होता. त्यावेळेस तो आमदार होता आणि आमदार असताना मी त्याला म्हणलं की तू कुठं फिरतो, कुठं घुसतो, तर तो म्हणला ही मला जमीन पाहिजे आणि मला ही जमीन मी घेणार. मी वाटल्यास तुमच्या कुटुंबियाला तुम्हाला खतम करून टाकणार, पण मी जमीन घेणार. त्याच्यानंतर आज 16-17 वर्षे झाले याच्यावर हायकोर्टाचा स्टे आहे. दिवाणी कोर्टामध्ये न्यायालयामध्ये न्यायपर्वी सध्या प्रकरण चाललेलं आहे. तहसीलदाराचा स्टे आहे, कलेक्टरचा स्टे आहे, पण तरी त्याने मला काल ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI थोरात साहेब यांच्या हस्ते मला धमकी वजा एक नोटीस पाठवली आणि ती नोटीसमध्ये त्यांनी सरळ सांगितली की माझी जमीन तुम्ही नांगरली व अतिक्रमण केले, पण त्याची जमीनच कुठं आहे ही त्याला माहीत आहे का त्या पोलीसवाल्याला माहीत आहे. पण त्यांनी आम्हाला दमदाटी करून व खून करतो आणि तुमच्या कुटुंबियाला, तुझ्या नातवंडाला एकालाही वाचू देणार नाही, तुला ही जमीन द्यावं लागेल. त्याच्यानंतर त्याची बायको क्रांतीबाई संजय जाधव ह्यासुद्धा आल्या आणि यांनी स्वतःचा मुलगा सोबत होता, कार्यकर्ते काही होते आणि त्यांच्याजवळ काही तलवारी, काही हत्यारं होते. ते म्हणले तुम्ही हे बॅनर, हे पक्षाचे तुमच्या बॅनर हे काढा, नसता आम्ही सगळं तुम्हाला व तुमच्या बॅनरला जाळून टाकू. कारण उद्धव ठाकरेची ती वाट आम्ही लावली, आता राज ठाकरेची वाट लावायची वेळ आली. म्हणून तुम्ही तुमच्या जीवाला व तुमच्या कुटुंबियाच्या जीवाला वाचवायचे असेल तर तुम्ही ही जमीन सोडा. कारण ही जमीन माझ्या नवऱ्यानं, खासदारानं सरकारी रोड खरेदी खत केला, पण आम्ही तुमच्या शेतात जबरदस्तीने घुसणार व तुम्हाला खतम करून तुमची ही जमीन घेणार. आजपर्यंत आम्ही एरंडेश्वरचे काळे यांची जी दशा केली, त्या बालाजी जमिनीची जी अवस्था केली, आणि माझ्या नवऱ्यानं म्हणजे संजय जाधव आमदार होते आणि आता खासदार आहेत, त्यांनी परभणीमध्ये किती लोकांचे मर्डर करायला लावले आणि किती मर्डर केले हे सगळ्या परभणीला माहीत आहे. आता तुमचा नंबर आलेला आहे. मी तुम्हाला सांगते, मी आहे क्रांती संजय जाधव खासदार यांची पत्नी व हा माझा मुलगा. आम्ही तुम्हाला ताकीद द्यायला आलो. तुमचे जर जीव वाचवायचे असतील तर तुम्ही ही शेती सोडा आणि तुम्ही इथून निघून जा, नसता तुम्हाला एक दिवस पूर्ण कुटुंबियाला आम्ही जाळून, कोणाच्या हस्ते जाळून टाकू, कोणाच्या हस्ते आम्ही तुमचे मर्डर करून टाकू. कारण माझ्या नवऱ्याला, खासदाराला ही सगळी माहिती आहे, कशा रीतीनं कसे मर्डर करावेत आणि किती मर्डर केलेत ह्या परभणीनं पाहिलेत. त्याच्यामुळं तुम्ही
या ठिकाणाहून निघून जा. आम्ही हायकोर्टाच्या स्टेला गिनीत नाही, आम्ही परभणी दिवाणीच्या कोर्टाच्या स्टेला गिनीत नाहीत, आम्ही तहसीलदारच्या स्टेला गिनीत नाहीत, आम्ही कलेक्टरच्या स्टेला गिनीत नाहीत. माझा नवरा मंत्री होणार आहे, खासदार संजय जाधव, आमचं कोणी काही करू शकत नाही. आज आम्ही उद्धव ठाकरेसारख्याची वाट लावली तर तुमची वाट लावायला आम्हाला किती वेळ आहे. म्हणून त्यांनी मला येऊन त्यांच्या बायकोनं, त्यांच्या मुलानं व काही कार्यकर्त्यांनी काल येऊन संध्याकाळी मला धमकी दिली आणि धमकी दिली त्याच्या अगोदर मला पोलिसनं नोटीस दिली. त्यामुळे माझ्या कुटुंबियाला व मला खूप जीविताला धोका आहे. माझा मर्डर होऊ शकतो, तो कोणाच्या तरी हाताने माझा मर्डर करू शकतो, या माझ्या कुटुंबियाचे खून मर्डर करू शकतो. याच्यातून मी आज किंवा उद्या सोमवारी मी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये, ज्या ग्रामीण पोलीस स्टेशननं मला नोटीस दिली त्याच ग्रामीण पोलीस स्टेशनला मी संरक्षण व मी त्यांनी जे कृत्य इथं केलं त्या कृत्याची दखल घेऊन मी तक्रार नोंद करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी बंडू जाधव हा परभणीमध्ये केव्हा आला, तो काय करीत होता, तो काउन्सिलर केव्हा झाला, त्याला घर किरायाचे कसे होते व तो काळी पिवळीवर ₹1.5 रोजानं कसा काम करीत होता, तिथून मी पूर्ण माहिती ही मी केंद्रीय ईडीला ही पूर्ण माहिती देणार आहे. आणि शेवटी मला तो मारून टाकील म्हणून मला मीडियाला व पोलीस प्रशासनाला मला सांगायचं आहे, जर मी मेलो किंवा मला मारलं गेलं तर बंडू जाधव व त्याची पत्नी व त्याचा मुलगा हा फाशीवर गेला पाहिजे. कारण त्यानं प्रत्येक गरीब कुटुंबियाच्या प्रॉपर्ट्या व शेत्या बाड्या ह्या लुटल्यात. आणि बंडू जाधव एका काळामध्ये इथं 1 नंबरचा भिकारी होता. तो भिकारी असताना तो एवढा मालदार आणि एवढी प्रॉपर्टी कशी आली याची इन्क्वायरी ही दिल्ली CBIनं करावी. आणि त्याच्यानंतर मला जे हे मला मेलो तरी परवा नाही, पण माझ्या देशाची जमीन, माझ्या देशाची मालमत्ता मी बंडू जाधवाला किंवा त्याला भ्रष्टाचार करू देणार नाही. व गोरगरिबाचे जितकेही त्यानं खून खटले केले हे मी सर्व उघडकीस सांगणार. त्यांनी जेवढी प्रॉपर्टी सावडली ही कशी सावडली, कशी आणली, तो घर बांधकाम करतो, तो ज्या घरात राहतो हे घरं किती करोडोचे आहेत आणि हे कसे आहेत याची पूर्ण छान झाली पाहिजे. व त्यानं याच्या अगोदर गुंडाळे भवनाच्या पुढे तो 40 वर्षापूर्वी किरायानं आला, पडक्या घरात राहत होता. त्याची आई, वडील व त्याचे भावंडे आणि समोर एक गोसाई होता, त्याच्या पीठावर पीठ खाऊन हे लोक जगले. आणि नंतर यांनी ही प्रॉपर्टी कशी जमवली आणि कशी घेतली आणि कशी केली याची सगळी टोटल इन्क्वायरी व चौकशी CBI दिल्लीने करावी ही माझी विनंती आहे. व मीडियाला व पोलीस प्रशासनाला मला असं सांगायचं आहे की अशा देशद्रोही लोकांना तुम्ही पाठीशी घालू नका आणि यांचं जे बी भ्रष्टाचाराचं पितळ उघडं करा आणि यांना जन्मठेप, यांना फाशीवर जाऊ द्या. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आज मी 5-7 वर्षापासून काम करतो आणि त्यामुळे माझ्या उद्धव ठाकरेच्या मागं लागलो. आता आम्ही तुझ्या मागं लागणार. उद्धव ठाकरेची वाट लावली पण तुझी पूर्ण खानदान खतम व खलास करून टाकणार. म्हणून मला त्याच्या पत्नीनं म्हणजे क्रांतीबाई संजय जाधव व त्यांचा मुलगा आणि त्याचे कार्यकर्ते यांनी मला अशा प्रकारच्या धमक्या दिल्या आणि ते काल निघून गेले.